आज अजिंठा फिल्म सोसायटी द्वारा आयोजित चौथ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं आज जी पत्रकार वार्ता आपण आयोजित केलेली आहे त्या सगळ्यांमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मी किरण सोहळे, देवगिरी चित्रसाधना या संस्थेचं देवगिरी प्रांत संयोजक म्हणून माझ्याकडे काम आहे आणि अजिंठा फिल्म सोसायटीचा सदस्य आहे। आज खऱ्या अर्थानं आज खूप मोठ्या संख्येने आपण आमच्या केवळ एका निमंत्रणावर आलात, खूप आनंदाची गोष्ट आहे। पण एक वेगळा विषय समाजामध्ये गेल्या 6 वर्षांपासून आपण जो घेऊन चाललेलो आहे तो खऱ्या अर्थानं मोठा करण्याचं काम हे तुमच्यासारख्या मंडळींनीच केलेलं आहे। आज प्रामुख्याने दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे जो चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतो आहे त्या फेस्टिवलच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांना मिळावी, एकूणच 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय काय होणार असेल हे आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून आजची ही पत्रकार वार्ता आपण आयोजित केलेली आहे। तत्पूर्वी अजिंठा फिल्म सोसायटीचे सर्व सन्माननीय अतिथी आणि आपले ट्रस्टी या सगळ्यांचा एकदा परिचय देतो। आता व्यासपीठावर आहेत श्री अनिलजी गोळे। अनिलजी अजिंठा फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत। श्री विनीत जोशी, विनीतजी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव आहेत। डॉक्टर संजय हांडे अजिंठा फिल्म सोसायटीचे कोषाध्यक्ष आहेत। श्री पियुषभाई रावळ अजिंठा फिल्म सोसायटीचे सदस्य आहेत व्यवस्थापन मंडळाचे। डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे अजिंठा फिल्म सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आहेत। श्री अमितजी माळी आपल्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आहेत। पत्रकार मंडळींना खाते असणार आहे आता सांगतो की स्वतः अतुल कुलकर्णींचा आता येताना मला तो उशीर झाला की त्यांचं येण्याचं कसं शेड्यूल आहे फोनवर चर्चा करत करत आम्ही आलो। 72 फिल्म्स आहेत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतात जवळपास 3 ते 4 हे मानाचे शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे आणि त्याच्यामध्ये जळगावचा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल होता। म्हणजे जेव्हा फिल्मचं स्क्रीनिंग एक मंडळामध्ये सुरू होतं आम्हाला स्वतःला आश्चर्य वाटतं। याच्यामध्ये अलका कुबल यांनी ऍक्टिंग केलेली फिल्म आहे, मोहन आगाशेजी त्याच्यामध्ये एका फिल्म मध्ये दिसत आहेत, बरेचसे टीव्हीवरचे कलाकार आहेत। म्हणजे एक स्टँडर्ड जे मागच्या वर्षीपासून आपलं उभं राहिलं आहे राज्यामध्ये स्टँडर्ड बऱ्यापैकी स्ट्रॉंग झालं आहे आणि त्या अनुषंगाने परीक्षकांना कारण आपले 2 पॅनल सिलेक्शन असतं की फर्स्ट पॅनल आपल्या इथलं टेक्निकल टीम करते आणि त्यानंतर मग निवडक फिल्म मुंबईला दिला जातात योगेशजी सोमण यांच्याकडे आणि शिवाजी लोटन पाटील यांच्याकडे आणि त्या पॅनल कडून मग 20 सदस्य आपल्याला फायनल क्रमांक मिळतात 1, 2, 3। समाज जीवनावर बरंच उत्तम भाष्य केलेल्या बऱ्याचशा फिल्म आहेत। म्हणजे आपल्या जळगावमधल्याच बऱ्याचशा खूप सुंदर फिल्म्स याच्यामध्ये आल्या आहेत। तर असा हा सगळा प्रपंच आहे। याचं महत्वाचं कारण हे आहे की जळगावमध्येच का आम्ही चाललो की आपण शिफ्ट करावा का। महाराष्ट्रातले दिग्गज अभिनेते योगेश सोमण आम्हाला म्हटले की हा जळगावचा ब्रँड झाला। आता जळगावचा ब्रँड देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल तो जळगावमध्येच झाला पाहिजे आणि यासाठी हे चाललं। त्या दिवशी एक चित्रपटाचं जत्रा आपल्याला करता येईल का हा सुद्धा विचार आमचा चालला आहे की एक खाऊगल्ली तिथे असावी की फिल्म पाहिली थोडंसं नाश्ता वगैरे केला की पुढे आपण अजून काही पाहू शकतो का। आमचं बालपण आपलं अनेकांचं बालपण टुरिंग टॉकीज पाहण्यात गेलंय। गणपतीमध्ये ठाकूर जे आहे तिथे नरेंद्र आम्ही कुठे कुठे जाऊन त्या पडद्यावर खाली पोते टाकून पिक्चर पाहत होतो। मग तेच बालपण आपल्याला आठवायचं आहे म्हणून मग भाऊंच्या उद्यानात पडदा गेला, स्क्रीन आली, मग स्क्रीनवर आपण भाऊंच्या उद्यानामध्ये छानपैकी आईस पैस फिल्म पाहावी आणि जुनं आठवायचं आहे पाठक साहेबांसारखं जुनं आठवायचं राज कपूर आहे तर मग श्री 420 क्यों नाही। आणि विनंती अशी आहे की एक पत्रकार म्हणून तुम्ही येणारच आहात पण एक परिवाराचे सदस्य म्हणून पण आपल्या फॅमिलीसह हा पूर्ण आस्वाद घ्या। आपल्यामध्ये बरेचशा पत्रकारांच्या बातम्या मी पाहतो टेलिव्हिजनला युट्यूबला, बहुतेकांमध्ये एक उत्तम डॉक्युमेंटरी आर्टिस्ट लपलेला आहे पण टेक्निकॅलिटीज काय कसं सेक्शनाइज झालं पाहिजे डॉक्युमेंटरी करणारा दिग्गज माणूस आपल्यामध्ये बरेचसे लोक मस्त फिल्म तयार करतात, फ्रेमिंग करतात
पण अजून त्याच्यामध्ये काय सफिस्टिकेशन पाहिजे हे सगळं सांगायला गिरीश कुलकर्णी आपल्यासोबत 2 दिवस आहेत. 7ला संध्याकाळी पोहोचणार आहेत, 8 तारीखला आपल्यासोबत आहेत. तुमच्यासोबत आपल्या सर्वांसोबत संवाद सुद्धा साधण्याची व्यवस्था आम्ही प्रयत्न करणार की गिरीश कुलकर्णी जसं आपण मागच्या वेळेस केलं होतं पहिल्या फेस्टिवलला रोहित नागभिडे यांनी आपला संवाद करून दिला होता. त्यानंतर मग जे येणारे लोक आहेत त्यांना पत्रकार बांधवांसोबत भगिनींसोबत आम्ही चर्चेला वेळ दिला होता, तशी वेळ पण आपण करणार आहोत. ही चर्चा आपण घडवून आणणार आहोत. MGMचे शिव कदम सर आहेत, बरेचसे उत्तम सर, आज राज्यातलं सर्वोत्कृष्ट फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट MGM आहे आणि ते आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना फिल्म मधल्या करिअरच्या संधी कशा आहेत हे सुद्धा आहे. ओपन फोरम आहे. ओपन फोरम मध्ये आम्ही जी योफिमा नावाची फेलोशिप दिली आहे, आपण यावर्षी जळगावकर आणि पूर्ण जळगाव मराठवाड्यामधून दातृत्व जमा करून आपण 4 फिल्म्सला यावर्षी योफिमा फेलोशिप देतोय. यंग फिल्म मेकर्स फेलोशिप तिला नाव दिलं आहे की या फेलोशिप मध्ये आपण 25,000 रुपये एका प्रोडक्शनला दिले आहे. 25,000 त्यांनी फिल्म तयार करायची. प्री प्रोडक्शनला 7,000 रुपये, नंतर पोस्ट प्रोडक्शनला 15,000 रुपये, प्रोडक्शनला 15,000 रुपये आणि पोस्ट प्रोडक्शनला 3,000 रुपये असे तिचे टप्पे केले आहेत. आणि 4 मुलांनी त्या फिल्म केल्या. याच्यामध्ये स्वतः योगेश सोमण सरांनी 2 फेलोशिप दिले, नांदेडमधून 1 फेलोशिप आली आणि जळगावमधून 1 फेलोशिप आली आहे. तर ह्या फिल्म सुद्धा आपण दाखवणार आहोत की आपलं प्रोडक्शन आपल्या जळगावच्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल म्हणजे अजिंठा फिल्म सोसायटीचं प्रोडक्शन म्हणून हे आपण दाखवणार आहोत. म्हणजे अशी फेलोशिप सुरू करणारे मला वाटतं फिल्मसाठी जळगाव पहिले, हा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे की हा नाटकांसाठी फेलोशिप मिळतात राज्याच्या किंवा अनुदान मिळतं, पण युवकांना 25च्या आतल्या युवकांना फेलोशिप देणारे आपण पहिले आहोत राज्यात. हा पायंडा आपण आता नवीन सुरू करतो आहोत. आज 4 आहे, उद्या 6 होतील, परवा 10 होतील, जसे दाते मिळतील तसं आपण करणार आहोत. पण ह्या गोष्टी आता नव्या रूपाने आपल्या पुढे आणतात. फिल्म पाहायला सगळेच जण या, मास्टर क्लास ऐका, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत, चांगले कलाकार मंडळी आहेत. फेलोशिपचा आपला प्रोग्राम आता सुरू झाला आहे आणि जसं टुरिंग टॉकीज म्हटलं, आमचे आंबे सरांनी आमचं ठरलंय की आपण महिन्याला 1 टुरिंग घेऊ शकतो का. बरेचसे भविष्यातले आगामी प्रोजेक्ट आहेत. आतापर्यंत आपण रात्री 9-9:30 वाजता योगेश सोमण सर मुलांचे क्लासेस घेत होते फ्री ऑफ कॉस्ट. ज्या व्यक्तीचं ऑनलाईन क्लास अटेंड करायला 10,000 ते 20,000 रुपये लागतात, ते आपल्या जळगावच्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट फिल्म मेकिंगचे धडे देतात. पटकथा लेखनाचे धडे स्वतः शिवाजीराव देत आहेत, आपल्या पारोळ्याचे आहेत. मना गाव मना खानदेश म्हणून ते कायम तयार असतात. पण अशी लोक आपल्यासोबत जुडली आहेत. आपल्या जळगावचे नितीन भास्कर, त्यांच्या मागच्या फिल्मला आर्या द डॉटर ऑफ ईस्टला नॅशनल अवॉर्ड मिळाला, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि 2 पुरस्कार आपण देणार आहोत. नावं ते कळतील, जाहीर करू शकतो आपण. देवगिरी चित्रगौरव पुरस्कार असे 2 पुरस्कार जे मागच्या वर्षीपासून आपण सुरुवात केली आहे. पहिला पुरस्कार केला तो शिवाजी लोटन पाटलांना, त्यानंतर रोहित नागभिडे आणि आपल्या जळगावचे आपले सगळ्यांचे बंधू मिलिंद पाटील, जे मिलिंद दादा म्हणजे डॉक्युमेंटरी करतो आणि फुल लेंथ फिल्म बनवण्याची हिंमत ज्याने दाखवली जळगावमध्ये बसून. मिलिंद दादाला मागच्या वर्षाचे 3 आपण पुरस्कार दिले होते. या वर्षी आपण 2 चित्रगौरव पुरस्कार देतो आहोत. एक स्वतः गिरीश कुलकर्णी यांना आपण 8 तारखेला देणार आहोत आणि दुसरा पुरस्कार आपले जळगावचे नितीन भास्कर, की जे आपल्याच मुळजीटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. मागच्या वर्षी नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला आणि या वर्षी त्यांच्या फिल्म सुरू आहेत. अशा लोकांना आपण हा देवगिरी चित्रगौरव, ते मागचा देवगिरी मला रोहित नागभिडे यांना पण दिला आपण. रोहित नागभिडे संगीतकार जे आहेत परभणीचे, त्यांना दिला. तर असे आपण पुरस्कार सुद्धा आता जीवन गौरव द्यायला लागलो आहोत. याच्या उपर तुम्हाला काही प्रश्न असतील तर फील फ्री. पण एक फिल्मोत्सवाचा आनंद, फिल्म यात्रेचा आनंद, फिल्म जत्रेचा आनंद आपण सगळ्यांनी आपल्या मित्रमंडळीसोबत घ्यायचा. म्हणजे या, एन्जॉय करा. काही दिसतंय, काही सूचना करायच्या आहेत, आगामी काय केलं पाहिजे याचं सजेशन्स तुम्ही द्या. कारण सर्वात जास्त समाजात तुम्ही सर्वजण फिरत असतात, त्यामुळे ते सजेस्टिव्ह पॅटर्न पण आमच्याकडे द्या की आपण असं केलं तर अजून छान होऊ शकतं. प्रयत्न आहेत जसं जमेल तसं करण्याचा, पण जळगावचा झेंडा आता आपण सगळ्यांना मिळून अजून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप वर न्यायची आवश्यकता आहे. आपल्यातलेच बरेच लोक आम्हाला हे बोललेले आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांच्या हातभार जर लागले तर तो झेंडा एव्हरेस्टच्या वर चालला जाईल असं वाटतं. थँक्यू.